व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पहिला पार्टमध्ये आपण 1 ते 4 पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहे. हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे एक ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स. आपल्याला यामध्ये ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन म्हणजेच आतमधले. ओके, 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. तर असे नंबर्स की ते 1 ते 140 यांच्या मधात डिव्हिजिबल होतील 4नी, असे नंबरची आपल्याला सम फाइंड करायची आहे. तर सोल्युशनमध्ये आपल्याला काही कॉलम हे ऑलरेडी फिलअप करून दिलेले आहेत. ओके, जिथे आपल्याला फिलिंग द ब्लँक असेल तेच फक्त कॉलम आपल्याला फिलअप करायचे आहे. द नंबर्स बिटवीन 1 and 140 डिव्हिजिबल बाय 4. तर 1 ते 140 याच्यामधले डिव्हिजिबल बाय 4. तर मग 1ला तर 4ने भाग जाऊ शकत नाही, 2ने डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 1ला 4ने डिवाइड करू शकतो का? 2ला, 3ला, 4ला, यस. म्हणून पहिली संख्या काय असेल इथे 4,8 म्हणजेच 4चा टेबल कुठपर्यंत 136 पर्यंत. आणि 140 का नाही? कारण की त्याच्या मधातला सांगितलं म्हणून ते घेणार नाही आहे आपण. ओके, तर हाऊ मेनी आर दीज नंबर्स. तर ते नंबर किती आहेत तर त्यासाठी आपल्याला n फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? n. तर तो कसा काढणार आपण? TNच्या फॉर्म्युल्यावरून n फाइंड करणार आहे. तर आता पहा, ए म्हणजेच काय? फर्स्ट टर्म. आता ही आहे AP, ही काय आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला इथे दिलेला आहे. तर ए म्हणजेच काय? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म किती आहे? 4. त्यामध्ये याच्यामध्ये डी म्हणजेच कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स कसा काढतो आपण? T2 मायनस T1 म्हणजे 8 मायनस 4 म्हणजेच 4. इथे असणार 4. TN म्हणजेच काय? लास्ट टर्म. या AP मध्ये तुम्ही पाहू शकता की लास्ट टर्म काय आहे? 136. ओके, त्यानंतर आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे TN = A + n-1 × D. तर यामध्ये आपल्याला TN माहीत आहे, A माहीत आहे, D माहीत आहे, तर n याच्यावरून आपण काढू शकतो. ओके, 136 आणि A ची व्हॅल्यू किती आहे इथे? 4. त्यानंतर n-1 × D सुद्धा किती आहे? 4 आहे. याला आपण थोडंसं सॉल्व जर केलं तर 136 = 4 ॲज इट इज प्लस हा जो 4 आहे हा 4 आपण या साईडला घेऊन येणार म्हणजे प्लसचा काय होणार? मायनस = n-1 × 4. तर 136 मायनस 4 तर काय राहणार? 132. आता हा 4 जो आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे आला तर काय होणार? डिवाइड होणार म्हणजेच n-1. तर याला जर आपण डिवाइड केलं तर काय होणार? 4 3 12. परत 1 राहिला म्हणजेच 4 3 12. 33 हा इकडे 1 मायनसमध्ये आहे, इकडे जर आपण घेऊन आलो तर काय होणार? +1 = n. अँड देअरफॉर n = म्हणजेच काय होणार? 33 + 1 म्हणजेच 34. तर अशा प्रकारे आपण n फाइंड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सम फाइंड करायचे आहे. तर n नंबर ऑफ संख्या नंबर्स किती आहे की जे डिव्हिजिबल आहेत 1 to 140च्या मधात, त्यांची संख्या किती आहे? 34. तर त्यांची जर सम काढायची असेल तर SNचा फॉर्म्युला आहे SN = n/2 × 2a + n-1 × D. तर n ची व्हॅल्यू आता आपल्याला माहीत आहे किती आहे? 34. म्हणजे आपण इथे काय पुट करणार आहे? 34. यस, 34 = आता n म्हणजेच काय? 34/2. इथे सर्व व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहे ऑलरेडी. ओके, तर याला जर आपण डिवाइड केलं तर 2 1 2 आणि 2 7 ओके म्हणजे 17. त्यानंतर 4 2 8 प्लस आता इथे 33. ओके, 34 - 1 म्हणजेच 33 × 4 = 17 × 8 प्लस आता या 33ला 4ने आपण काय करू? मल्टिप्लाय करू. तर काय होणार? 4 त्रिक 12, 2 हातचाला 1, 4 त्रिक 12 ने 13 म्हणजे 132. आणि 132 + 8 म्हणजेच किती होणार? 17 × 1
40. ओके. आता 14 साती 9808 चले 9 14 1 14 14 आणि 9 23 आणि हा 0 जसाच्या तसा. म्हणजेच S34 या सर्वांची सम किती आलेली आहे 2380. ओके. तर मग आपण फायनल लिहू शकतो द सम ऑफ द नंबर्स बिटवीन 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज काय असेल 2380. ओके. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. राईट करा. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे द सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म ऑफ एन AP इज 3300. फाइंड इट्स 20th टर्म. आपल्याला सम दिलेली आहे पहिल्या 55 टर्म्सची. काय दिलेली आहे सम दिलेली असेल तर आपण काय म्हणतो SN चा फॉर्म्युला यूज करत असतो बरोबर. तर आपल्याला सम दिलेली आहे S55 किती आहे 3300 म्हणजे 3300 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे गिवन. तर आपल्याला विचारलेलं काय आहे फाइंड इट्स 20th टर्म. ओके. तर सर्वात आधी आपण काय करणार कन्सिडर लेट A बी द फर्स्ट टर्म and D be the common difference. Of an AP. आपण काय कन्सिडर केलं A ही फर्स्ट टर्म आहे आणि D काय आहे कॉमन डिफरन्स आहे ऑफ एन AP. आपल्याला गिवन माहिती काय दिली सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म. हे सम दिलेले आहे म्हणून त्याला यसने आपण डिनोट करतो आणि हा नंबर असतो इक्वल टू 3300. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. आता यावरून आपण SN चा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर आपल्याला SN चा फॉर्म्युला माहिती आहे SN इज इक्वल टू नाव SN इज इक्वल टू N/2 इंटू 2A प्लस N-1 इंटू D. हा एक फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर आता N आपल्याला माहीत आहे की 55. ओके. तर S55 इक्वल टू S55 इथे आपण काय करू शकतो पुट N इज इक्वल टू 55 कारण की आपल्याला हे S55 म्हणजे सम 55 टर्मची दिलेली आहे 3300. तर 55 अपॉन मध्ये 2 इंटू 2A प्लस 55 मायनस 1 इंटू D किती असेल याच्यामध्ये D आपल्याला माहिती नाही आहे. ओके. म्हणून तो ॲज इट इज आपण ठेवणार आहे. तर देअरफॉर S55 म्हणजे आपल्याला हे माहीत आहे किती आहे 3300 इक्वल टू आता 55 अपॉन 2 याला ॲज इट इज राहू द्या 55 अपॉन मध्ये 2 इंटू 2A ॲज इट इज ठेवणार प्लस आता इथून आपण कॉमन काढू शकतो सॉरी यांची जर सबट्रॅक्शन केली आपण तर 55 मायनस 1 म्हणजेच 54D काय होणार 54D. तर इथून आपण 2 कॉमन काढू शकतो. काय काढू शकतो 2 जर आपण या ब्रॅकेटमधून कॉमन काढले तर पहा देअरफॉर 3300 इक्वल टू 55 अपॉन 2. आता इथे आपण या ब्रॅकेटमधून काय काढणार आहे 2 कॉमन काढणार आहे. ओके. मल्टिप्लाय 2 इन ब्रॅकेट इथून जर 2 कॉमन काढला तर इथे काय राहणार A प्लस आता 27 मल्टिप्लाय 2 म्हणजेच काय होणार 54. पण इथून आपण 2 कॉमन काढलेच म्हणजेच काय राहणार इथे 27D. कळत आहे. तर आता इथे आपण 2 आणि 2 हे काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. ओके. तर इथे काय राहणार आहे आता पहा लक्ष द्या देअरफॉर आता 3300 इक्वल टू 55 मल्टिप्लाय A प्लस 27D. ओके.
तर आपण याला आता एक काम करू शकतो की 55नी डिवाइड करू शकतो. ओके, डिवाइड बोथ साइड बाय 55. तर काय होणार 3300 अपॉन 55 इक्वल टू 55 अपॉन 55. ओके, मल्टिप्लाय म्हणजे ही टर्मसुद्धा न्यूमरेटरमध्येच आहे. ओके, ए प्लस 27D. ओके, तर इथे 55 काय होणार, काय होतील, कॅन्सल आउट होतील. ओके, तुम्हाला जर 55चा टेबल माहीत नसेल तर तुम्ही याला रिड्यूस पण करू शकता 11नी. ओके, 11 5चा, ओके 11 3चा, बरोबर. आता इथे किती राहिले 3 आणि 0 आणि 0, बरोबर. म्हणजेच 5 6चा 60. ओके, तर देअरफॉर 60 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो ए प्लस 27D. हे इक्वेशन असेल 1. याला म्हणणार आपण इक्वेशन 1. पण आपल्याला विचारलेलं काय आहे, फाइंड इट्स 28th टर्म. 28th टर्म म्हणजेच काय T28. काय असणार T28. ओके, तर n-1 जर आपण केलं तर 27D येते, बरोबर ना, जेव्हा आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार. ओके, तर मग याला फर्दर सॉल्व न करता आपण याला ॲज इट इज ठेवणार आहे. ओके, आणि आता आपण येणार नाव, आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. ओके, तर पुट करणार आपण द 20th टर्म इज, आपण त्याला काय म्हणू T28. काय म्हणणार T28. ओके, तर देअरफॉर T28 इज इक्वल टू ए ॲज इट इज आहे प्लस n म्हणजेच काय 28 -1 इंटू डी. ओके, इक्वल टू ए प्लस आता 28 -1 म्हणजेच 27D, बरोबर. तर T28 इक्वल टू हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण देअरफॉर इथे लिहू शकतो की बट ए प्लस 27D इज इक्वल टू काय आहे 60, बरोबर. तर देअरफॉर आपण इथे राईट करणार T28 इज इक्वल टू 60. कळलं. तर फायनल सोल्युशन काय असेल, द 28th टर्म इज 60. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे. इन एन AP द सम ऑफ 3 consecutive term is 27 and their product is 504. तर आपल्याला सम दिलेली आहे आणि प्रोडक्ट दिलेला आहे. कशाचा, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा. काय दिलेला आहे, सम दिलेला आहे आणि प्रोडक्ट दिलेला आहे. सम किती आहे 27 आणि प्रोडक्ट किती आहे 504. फाइंड द टर्म्स. आपल्याला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स फाइंड करायच्या आहेत. यामध्ये क्वेश्चनमध्ये अज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन APR. त्याने क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अज्युम करू शकता ह्या टर्म्स की यांचा हे काय आहे AP आहेत. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ह्या टर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही ह्या सुद्धा करू शकता. ओके, त्यांनी दिलेल्या आहेत तर मग आपण त्याच करणार, नाही तर मग आपण मनाने घेतलं असतं, लक्षात त्या ठिकाणी कन्सिडर केलं असतं. ओके, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की अज्युम करा, म्हणून लेट द 3 consecutive टर्म्स, द 3 consecutive टर्म्स आर काय असतील मग A - D, A प्लस D. तर ह्या त्या 3 टर्म्स असतील. ओके, तर यामध्ये आता आपल्याला गिवन कंडिशन दिलेली आहे. ओके, फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण म्हणू शकतो, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय आहे कोण सांगेल, द सम ऑफ 3 consecutive टर्म इज किती आहे
27. तर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय कन्सिडर केलेले आहे आपण यावाल्या. ओके, तर काय आहे ए मायनस डी प्लस म्हणजे सम म्हणजेच प्लस सेकंड ए प्लस डी इज इक्वल टू या सर्वांची सम किती सांगितलेली आहे 27. आता हा डी मायनस आहे, इथे प्लस आहे म्हणजे डी डी काय होणार कॅन्सल. ओके, डी आणि डी हे दोघंही प्लस मायनस आहे म्हणून कॅन्सल. आता ए प्लस ए म्हणजेच 3a. देअरफॉर 3a इज इक्वल टू 27. तर हा जो 3 आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे गेला तर काय होणार डिवाइड होणार म्हणजे a इज इक्वल टू 27/3. तर देअरफॉर a इज इक्वल टू 9. तर आपल्याला फर्स्ट टर्म मिळालेली आहे यामध्ये a 9 आलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पाहू शकतो की सेकंड कंडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय म्हणते क्वेश्चनमध्ये देअर प्रोडक्ट इज त्यांचा प्रोडक्ट किती आहे 504 म्हणजेच काय कशाचा प्रोडक्ट ए मायनस डी इंटू मल्टिप्लाय ए प्लस डी इज इक्वल टू प्रोडक्ट किती आहे 504. ओके, तर आता आपण ह्याच ज्या टर्म आहेत कॉन्झिक्युटिव्ह टर्म यांचाच का बरं या ठिकाणी यूज केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथून डी डी कॅन्सल होतो आणि एची आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू मिळते. बरोबर, तर इथून आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे आता डीची व्हॅल्यू मिळणार आहे कारण की इथे एची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे. ओके, तर देअरफॉर आपण लिहू शकतो या ठिकाणी एची व्हॅल्यू आहे 9 मायनस डी. आता इथून आपण डी काढणार. ओके, आणि मल्टिप्लाय ए म्हणजेच काय 9. ओके, आता हा जो ए आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जर पाठवलात काय होणार डिवाइड होणार. म्हणजेच आता आपण इथे डायरेक्ट याची व्हॅल्यू लिहिणार आहोत म्हणजेच 9 प्लस डी आणि इक्वल टू 504 अपॉनमध्ये हा ए इथे अपॉनमध्ये गेला म्हणजेच काय होणार त्याची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू 9 आहे. बरोबर, तिथे आपण ते डायरेक्ट लिहिलेलं आहे. हा जो ए आहे इकडे गेला. ओके, तर आता तुम्हाला माहीत आहे ए मायनस समजा ए मायनस बी आणि ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि हे एची टर्म हे बीची टर्म दिसत आहे तुम्हाला. ओके, तर मग आपण इथे काय लिहू शकतो ए 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इक्वल टू आता याला जर आपण भाग दिला तर 9 5 45. बरोबर, 5 राहिले अजून 9 7 54. ओके, माझं शिक्षण मराठीत झालेलं आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये जरा. ओके, तर 9चा स्क्वेअर किती होतो 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. तर देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू हा डी स्क्वेअर आपण तिकडे पाठवला. ओके, तिकडे पाठवला म्हणजेच मायनसचा काय होणार प्लस होणार आहे. ओके, 81 ॲज इट इज आहे. हा 56 आपण या साईडला म्हणजेच प्लसचा काय होणार -56. कळत आहे. ओके, तर देअरफॉर आपण लिहू शकतो डी स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 56 म्हणजेच काय राहणार 25. किती राहील 25. कळत आहे का यस ऑर नो. ओके, तर देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड तर मग डीची व्हॅल्यू काय असेल डी इज इक्वल टू +-5 काय असेल +-5. तर डीच्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहे. तर आपल्याला फायनल काय विचारलेलं आहे फाइंड द टर्म्स. ओके, तर आपण लिहू शकतो फायनल द 3 consecutive टर्म्स आर काय असतील ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. तर फर्स्ट टर्म काय आहे फर्स्ट टर्म इथे अजून एक गोष्ट तुम्हाला ॲड करावी लागेल म्हणजेच काय वेन डी इज इक्वल टू काय असेल 5 अँड ए इज इक्वल टू 9. जेव्हा आपण डी +5 घेतो तेव्हा त्या टर्म्स कोणत्या आणि जेव्हा -5 घेणार तेव्हा त्या टर्म्स कोणत्या असतील. ओके, तर फर्स्ट टर्म काय आहे
फर्स्ट टर्म फॉर्म्युल्यामध्ये पहा ए मायनस डी म्हणजे ए किती आहे 9 - 5 इक्वल टू काय राहणार 4 पहिली टर्म आली. त्यानंतर सेकंड टर्म काय असेल ए म्हणजेच काय आहे 9 पहिली आली 4,9. त्यानंतर थर्ड टर्म काय आहे थर्ड टर्म ए प्लस डी इक्वल टू 9 + 5 इक्वल टू काय असेल 14. म्हणजे व्हेन डी इज इक्वल टू 5 जर असेल +5 तर 4,9, 14 अशा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील. आणि नेक्स्ट व्हेन आपण लिहू शकतो व्हेन डी इज इक्वल टू -5 जर असेल अँड ए इज इक्वल टू ए सारखाच आहे दोन्ही ठिकाणी बरोबर. तर फर्स्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म म्हणजेच काय ए मायनस डी इज इक्वल टू ए काय आहे 9 मायनस आता डी काय आहे -5 म्हणजेच काय होणार 9 + 5 म्हणजेच काय होणार 14. ओके. आता याच्यामध्ये उलट मायनस म्हणजे रिव्हर्स तुम्ही असंही समजू शकता. ओके. तर सेकंड टर्म काय आहे ए म्हणजेच काय असेल 9 सेकंड टर्म काय आहे यामध्ये 9 आणि थर्ड टर्म काय असेल मग थर्ड टर्म इज इक्वल टू ए प्लस डी आणि ए प्लस डी म्हणजेच काय 9 - 5 कारण की प्लस मायनस काय होणार मायनस आणि डी काय आहे इथे आपण घेतलेला -5 म्हणजे 9 - 5 म्हणजेच काय होणार 4 +4. ओके. तर देअरफॉर फायनल सोल्युशन काय असेल द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर काय असेल पहिले 4,9, 14 ऑर मध्ये. ओके. ते प्लस मायनस काय होतं ऑर मध्ये व्हॅल्यू आहे. ओके. ऑर मध्ये 14,9, 4 हे असेल आपलं फायनल सोल्युशन. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP हू द सम इज आपल्याला सम दिलेली आहे यामध्ये सम इज 12 अँड इट्स सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. इथे सुद्धा आपल्याला सम दिलेली आहे. 2 कंडिशन आपल्याकडे आहेत. तर फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला विचारलेलं काय आहे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स फाइंड करायला सांगितलेले आहे. तर यामध्ये क्वेश्चनमध्ये आपल्याला एक अज्युम द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP आर क्वेश्चनमध्ये दिलेले आहे ते आपण अज्युम करू शकतो. ओके. तर लेट द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP आर ह्या टर्म आपण कन्सिडर करणार आहे ए मायनस डी ए प्लस डी ए प्लस 2D. याच्यामध्ये ही फर्स्ट टर्म आहे सेकंड थर्ड आणि फोर्थ अशा 4 टर्म आपण कन्सिडर केलेल्या आहेत. तर आता आपल्याला गिवन इन्फॉर्मेशनमध्ये क्वेश्चनमध्ये काही कंडिशन सांगितलेले आहेत हू सम इज 12. तर यामध्ये पूर्ण 4 टर्मची जी सम आहे ती काय सांगितलेली आहे 12. ओके. फ्रॉम फर्स्ट कंडिशन ए मायनस डी प्लस हे प्लस का बरं घेतलं कारण की त्या सर्वांची सम ही 12 आपल्याला दिलेली आहे. ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2D इज इक्वल टू 12. तर यामध्ये तुम्ही मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल करू शकता. तर आलं काय ए आणि ए म्हणजे 4a प्लस 2D इज इक्वल टू
12 याला अजून तुम्ही रिड्यूस करू शकता. याच्यामधून जर 2 कॉमन घेतले ओके तर काय राहणार इथे 2a प्लस d इज इक्वल टू 12. आता याला अजून हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तिकडे गेला तर काय होणार डिवाइड होणार. 2 1 चा 2 2 6 चा 12 म्हणजे इथे काय राहणार 2a प्लस d इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर म्हणू आपण फर्स्ट. फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन आपण पाहू शकतो. द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. आता इथे थर्ड आणि फोर्थ टर्म तुम्हाला दिसत आहे ओके. तर फ्रॉम सेकंड कंडिशन थर्ड टर्म काय आहे a प्लस d आणि प्लस समच म्हटलेला आहे म्हणून प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. किती आहे 14 आहे त्यांची सम. तर देअरफॉर आता a प्लस a म्हणजेच 2a प्लस d प्लस 2d म्हणजेच 3d इज इक्वल टू 14. हे असेल आपले इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये आपण काही कॉमनही काढू शकणार नाही ओके. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड यामध्ये आपण सबट्रॅक्शन करू शकतो कारण की 2a आणि इथे सुद्धा 2a कॅन्सल होतील म्हणजे d ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल ओके. तर आपण काय करणार आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन सेकंड. बरोबर ना. हे इक्वेशन 1 जे आहे ते आपण 2 मध्ये सबट्रॅक्ट करू ओके. तर 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि फर्स्ट इक्वेशन काय आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल प्लसचं मायनस इथे सुद्धा प्लसचं काय होणार मायनस होणार. आता 2a काय होतील कॅन्सल होतील. त्यानंतर 2d मायनस d म्हणजेच 3d मायनस d म्हणजेच 2d इज इक्वल टू आता 14 मधून 6 आपण मायनस करणार तर काय होणार 8. तर देअरफॉर d इज इक्वल टू 8/2 म्हणजेच इक्वल टू 4. तर देअरफॉर d इक्वल टू कॉमन डिफरन्स काय आलेला आहे 4 आलेला आहे. तर आपल्याला अजून फर्स्ट टर्म सुद्धा पाहिजे आहे a पाहिजे आहे बरोबर. तर मग आपण पुट करणार d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 हे छोटा आहे म्हणून तिथे आपण पुट करणार आहे. तर काय होणार 2 इंटू a प्लस d म्हणजेच किती आहे 4 इक्वल टू 6. तर देअरफॉर 2a ओके 2a प्लस हा जो 4 आहे हा पण त्या साईडला पाठवून देणार आहे म्हणजे 6 मायनस काय होईल 4. तर देअरफॉर इथे 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 म्हणजेच 2. तर देअरफॉर a इज इक्वल टू 2/2 म्हणजेच 1. a ची व्हॅल्यू काय येणार आहे 1 ओके. तर आता आपण लिहू शकतो द 4 consecutive terms are therefore the 4 consecutive terms are ओके. तर इथे काय असेल मग फर्स्ट टर्म असं लिहू आपण फर्स्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे याच्यामध्ये a मायनस d इज इक्वल टू काय असेल a मायनस d. a म्हणजेच काय 1 मायनस d किती आहे 4 तर काय होणार -3. त्यानंतर सेकंड टर्म काय आहे a म्हणजेच काय आहे 1. कळत आहे ना. या टर्म्स आपण ॲज इट इज लिहित आहे व्हॅल्यू पुटअप करत आहे फक्त.
त्यानंतर आहे थर्ड टर्म इज इक्वल टू काय आहे ए प्लस डी. ए किती आहे 4 प्लस सॉरी ए किती आहे 1 प्लस 4 इक्वल टू काय असेल 5 अँड फोर्थ टर्म इज इक्वल टू ए प्लस 2 इंटू डी. ए किती आहे 1 प्लस 2 इंटू 4 म्हणजेच काय होईल ए प्लस 4 टू चा 8 म्हणजेच काय असेल 9. फोर्थ टर्म किती आहे 9 आहे. तर आपण फायनली राईट करू शकतो द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर काय असेल -3, 1, 5, 5 अँड काय असेल 9. हे असेल आपला फायनल सोल्युशन. यामध्ये कोणाला काही डाऊट राईट करा. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. इफ द 9th टर्म ऑफ एन AP is 0 then show that 29th टर्म is twice the 19th टर्म. यामध्ये हा एक प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला 4 मार्कसाठी विचारल्या गेलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट विचारल्या जाऊ शकतो अजून सुद्धा. ओके, तर स्टार करून ठेवा या क्वेश्चनला. सोल्युशन आपल्याला हा जर क्वेश्चन पाहायचा असेल तर काय काय गिवन आपल्याला दिलेला आहे. द टर्म 9th टर्म ऑफ एन AP इज 0. आपल्याला इथे 9th टर्म म्हणजे T9 इज इक्वल टू काय दिलेली आहे व्हॅल्यू 0 दिलेली आहे. ही गिवन आहे आपल्याला. त्यानंतर देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. तर यामध्ये टर्मचा उल्लेख आहे म्हणून आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे TN इज इक्वल टू. हा फॉर्म्युला माहित आहे TN इज इक्वल टू काय असते A प्लस N मायनस 1 इंटू डी. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर यामध्ये आपण जर T9 पुट केलं T9 इज इक्वल टू A प्लस N म्हणजेच काय इथे पुट केलेलं आहे आपण 9 मायनस 1 इंटू डी. इथे आपण कन्सिडर करू शकतो. ओके, लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स. डी काय असतो कॉमन डिफरन्स असतो. ए काय असते फर्स्ट टर्म असते. ओके, हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. T9 आपण पुट केलेला आहे. इथे पुट N इज इक्वल टू 9 कारण की T9 आपल्याला दिलेली आहे व्हॅल्यू 0 म्हणून T9 घेतला A प्लस 9 मायनस 1 इंटू डी. तर देअरफॉर T9 किती आहे व्हॅल्यू काय आहे व्हॅल्यू 0 मग लिहिणार का आपण तिथे यस. ओके, तर A प्लस 9 मायनस 1 म्हणजेच काय होणार 8D. ओके, तर इथून आपण ए ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. देअरफॉर A इज इक्वल टू -8D. ए जसाच्या तसा जागेवरती आहे. 8D ला आपण या साईडला घेऊन आलो म्हणजेच प्लसचा काय होणार मायनस. तर मग A ची व्हॅल्यू काय आहे -8D. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला शो करायला सांगितलेलं आहे T29 टर्म जी आहे ती ट्वाइस आहे T19 टर्मच्या. ओके, तर यामध्ये आपण पुट करणार T19 फाइंड करणार. ओके, तर T19 टर्म कशी होणार N च्या जागी आपण काय पुट करणार इथे 19. ओके, तर फॉर्म्युला काय असेल A प्लस 19 मायनस 1 इंटू डी. तर इक्वल टू ए ची व्हॅल्यू आता फाइंड केली आपण काय आहे -8D कारण की व्हेरिएबल दोघांचे कसे होतील सारखे होतील म्हणजे आपण त्याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. ओके, तर -8D प्लस आता 19 मायनस 1 म्हणजेच काय असेल 18D. कळत आहे. तर इक्वल टू
तर 18 मधून 8 मायनस जर केले आपण तर काय होणार 10d, काय असेल 10d. हे काय आलेलं आहे T19th टर्म आलेली आहे. त्यानंतर T29 सुद्धा आपण चेक करणार आहे. ओके, कारण की आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, T29 ही टर्म आहे ट्वाइस द 19th टर्म. ओके, तर T29 इज इक्वल टू आपण जर पुट केलं फॉर्म्युलामध्ये तर T29 जर इथे पुट केलं तर a प्लस n म्हणजेच काय 29 मायनस 1 इंटू d. तर 8a ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय आहे मायनस 8d प्लस काय असेल 28 इंटू d. 29 मायनस 1 म्हणजेच किती होणार 28d. ओके, तर आता 28 मायनस 8 20d. ओके, तर T29 इज इक्वल टू काय आलेलं आहे 20d. ओके, तर आता पाहू शकतो आपण याला इक्वेशन नंबर देऊ 1 आणि हे इक्वेशन असेल. ओके, याला इक्वेशन 1 देणार आहे. ओके, तर आता या 20 ला आपण कसं राईट करू शकतो 2 मल्टिप्लाय 10 असं लिहू शकतो का आपण 2 मल्टिप्लाय 10d. ओके, तर 10d म्हणजेच काय असेल T19 बरोबर. तर देअरफॉर T29 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 10d. 10d म्हणजेच काय T19. ओके, आणि हेच प्रूफ. ओके, काय आहे 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. पहा ट्वाइस द 19th टर्म. ओके, हे कुठून लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर हेन्स प्रूफ. कळलं. ओके, तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. म्हणा पटकन. थँक्यू.